काल वैष्णव देवीचं दर्शन झाल्यानंतर आज सेकंड डे आहे आणि आता निघतोय शिवखोरीसाठी। तर वेट करतोय कारचा आणि ही बघा आलीच कार। देवी माता की काल तर तिरुपतीची स्टोरी सांगितली होती जयने विनूने। तिरुपतीची मी ऐकली, मला डोलूने सांगितली होती। आता गेलो ते बालाजीला तर ठेवलेले त्याने। शायना हॅलो, शायना हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग रेनू, जय बापा। सो आज आम्ही जम्मू मधले अदर जे प्लेसेस आहेत ते सगळे एक्सप्लोर करणार आहोत। आता निघतो आहे नवदेवी दर्शनाला। नवदेवी म्हणजे एकाच गुहेत 9 देवी ज्या आहेत त्या तिकडे आहेत। त्यांचं मंदिर आहे तिकडे। ज्यांना सगळं दर्शन घेणं शक्य झालं नाही तर एकाच ठिकाणी सर्व देवींचं दर्शन आपण घेऊ शकतो। तर अशा 9 देवी या गुहेत आता आम्ही दर्शनाला जातो आहोत। त्याआधी एक हे वेगळं टेम्पल होतं, सो तिकडे दर्शन घेतलं आणि जे आत्ता आम्ही इकडे बघतोय ते आहे 9 देवींचं दर्शन। शायनाला खूप जास्त ताप आलेला, सो शी वॉज नॉट रेडी लाईक टू वॉक। सो मामाने तिला कड्यावर घेतलेलं आणि लाडू बसलाय ॲज युजल आजीच्या कड्यावर। आणि हे आहे ते 9 देवींचं मंदिर। खूप सारे मंकीज वगैरे होते तिकडे। हा माझा भाऊ। सो इकडून असं पास होता 9 देवी गुफा, जसं की तुम्ही वरती बघितलं असेल। सो हेच ते टेम्पल आहे 9 देवी गुफेचं। आणि या इकडे तुम्हाला दिसत असतील 9 देवींची गुफा। आतमध्ये वाकून असं जायचं होतं, सो तिकडे शूट करणं शक्य नव्हतं। तिकडचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो, जे की होतं शिवखोरी। आता शिवखोरीची गुहेची कथा मी तुम्हाला सांगते। शिवखोरीची गुफा म्हणजे जम्मूमधील एक गुहा आहे, जिकडे शंकर महाराज जे आहेत, शंकरजी, ते लपून बसलेले पळून भस्मासूरला घाबरून। तर त्याची कथा म्हणजे अशी की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता। सो त्याला शंकर महाराजांनी एक वरदान दिलेलं की तो ज्या कुणाच्या डोक्यावर हात ठेवेल तो व्यक्ती भस्म होऊन जाईल आणि भस्मासुराला कोणीही मारू शकणार नाही, असं त्याने वरदान शंकरजीकडून घेतलेलं होतं। सो हे बघा, आम्ही तिकडे गेलो। तिकडून परत एक जी कार होती ती चेंज करायची होती आणि लोकल कारने तिकडे ट्रॅव्हल करून त्या गुहेपर्यंत पोहोचायचं होतं। सो अशा पद्धतीने आम्ही आमची कार चेंज केली आणि या कारमध्ये इकडे जी आम्ही आणलेली ती कार पार्क केली आणि इकडून कार चेंज करून जातोय। सो भरपूर लोक ते भरत होते त्या कारमध्ये अँड ऑल। आणि मग इकडून जरा वॉकिंग डिस्टन्सवर पुढे आपल्याला घोडे वगैरे मिळतात। सो आम्हाला त्याचं दर्शन हे घ्यायचंच होतं शिवखोरी गुहेचं, आणि ते फक्त 6 वाजेपर्यंत चालू असते ती गुहा। सो आम्ही पटकन तिकडे घोडे वगैरे केले सगळ्यांनी। इकडे मामा वगैरे डिस्कस करत होते की किती पेमेंट आहे ना। सो सगळं डिस्कशन झाल्यानंतर पटकन आम्ही घोड्यांवर बसलो। इकडे ते अंकल काहीतरी बोलत होते, समथिंग लाईक की बॅग वगैरे नाही चालणार, हेवी होणार। सो त्यांनी ती घेतली आणि ती मग आम्ही दुसरं कोणाकडे तरी पास वगैरे केली। आणि त्यानंतर शायनाला बरंच वाटत नव्हतं, इकडे तुम्ही बघू शकत असाल। स्टील शी वॉज सो हॅपी। आणि पप्पांकडे बघून मम्मी अँड ऑल, आणि मला पण खूप जास्त लिटरली हसायला येत होतं, बिकॉज फर्स्ट टाईम आम्ही पप्पांना आणि मम्मीला असं काहीतरी बघत होतो। आणि मम्मी तर माझी खूप जास्त घाबरत होती। पुढे व्हिडिओमध्ये लाईक तुम्हाला दिसेलच, हे बघा तुम्ही बघू शकता, खूप घाबरत होती आणि अजून तिला खूप मध्ये मध्ये टीच करत होती। सो असं कसं बसं 3 ते 4 किलोमीटर आम्ही घोड्यावर गेल्यानंतर वरती शिवखोरी गुहा आली आणि छान पद्धतीने दर्शन झालं।
शंकर महाराजांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी देवीने एका नर्तकीचे रूप घेतले आणि नर्तकीसोबतच भस्मासूर नाचू लागला आणि नाचता नाचता तो इतका मग्न झाला की त्याने स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत स्वतःला भस्म केले आणि शंकरजी या समस्येतून फायनली मुक्त झाले आणि मग ते तेव्हा त्या गुहेतून बाहेर आले. सो शंकरजीच्या तिथे छान अशा जटा वगैरे ठेवल्या आहेत आणि अप्रतिम अशा